नमस्कार 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 सगळ्यांना. मी आशिष. मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचे. ज्याचं नाव आहे माहेर मैत्रिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज सुद्धा आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी या गावामध्ये. तिथल्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत हा सोहळा सख्यांचा साजरा करण्यासाठी. क्या बात आहे, खूप छान. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ देत. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की 21 एप्रिल पासून संध्याकाळी 7 वाजता सन मराठी वाहिनीवर एक नवीन मालिका सुरू होते, ज्या मालिकेचं नाव आहे हुकुमाची राणी ही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि त्यासाठीच आपण पहिला खेळ खेळणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे हुकुमाची राणी ही. आणि हुकुमाची राणी ही हा खेळ खेळण्यासाठी इथे 2 ताया इथे सज्ज झालेले आहेत. आणि खरं तर दोघीही शिक्षिका आहेत, त्याच्यामुळे आता बघूया कोणाचा अभ्यास जास्त आहे, कोणी ते अभ्यास करून जास्त आलेले. शिक्षिका म्हणजे मराठी माध्यम? नाही, मी ज्युनियर कॉलेजला आहे, 11वी 12वी सायन्सला. अच्छा, 11वी 12वी सायन्सला. तुमचं नाव सांगा ताई. माझं नाव पल्लवी राहुल गरुड. पल्लवी ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. 7च वर्ष झाली. हो. भाऊजी काय करतात? ते पण कॉलेजला प्राध्यापक आहेत, दोघेही सिनियर शिक्षक? कॉलेजला. हो. तेही शिक्षक, तुम्ही शिक्षिका. मुलांना शिकवायचं कधी मग? रोज शिकवतो. रोज शिकवता. हो. व्हेरी गुड. तुमचं लव्ह मॅरेज? नाही. नाहीये. अरेंज मॅरेज? हो. व्हेरी गुड. मग कुठून आलं होतं स्थळ? ते माझे आत्ते भाऊच आहेत, म्हणजे माझं आत्याच्याच घरी लग्न झालं. अच्छा, हो का? हो. बरं, चाललंय बाबा. ताई तुमचं नाव सांगा. सुजाता चंद्रकांत पाटील. हा, सुजाता ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 32 वर्ष. भाऊजी काय करतात? ते जैन इरिगेशनला होते. अच्छा. कमर्शियल कोऑर्डिनेटर म्हणून अच्छा. रिटायर झाले 2 वर्षापूर्वी. अच्छा. आणि तुम्ही शिक्षिका? हो. किती वर्ष? म्हणजे अजूनही शिकवताय की? अजूनही शिकवते. हा. हो. मी कॉमर्स डिपार्टमेंटला आहे, सिनियर कॉलेजला. अच्छा. पण शिक्षण मराठी माध्यम? मराठी इंग्लिश दोघं. दोन्ही. अरे वा, व्हेरी गुड. तुमचं पण शिक्षण मराठी माध्यम? हो, मी गणित शिकवते. गणित शिकवता? हो हो, क्या बात आहे. व्हेरी गुड. आणि आता बघूया हा कोण किती अभ्यास करून आलेत. हा, आणि पहिला प्रश्न आहे, उत्तर येत असेल तर उडी मारून टाळी वाजवायची आहे. हा, जी ताई पहिल्यांदा टाळी वाजवेल तिला आपण उत्तर विचारणार आहोत. अत्यंत सोपं. मराठी महिने सांगा. क्या बात है. हे ओके, त्यांनी वाजवली पहिली टाळी. ओके, मराठी महिने हा पटापटा सांगायचे आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, माघ, कार्तिक, मार्गशीर्ष, क्रम चुकला हरकत नाही. मार्गशीर्ष, पौष, फाल्गुन. तुम्हाला येते? 1 मिनिट. हां, होऊन जाऊ दे. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. क्या बात आहे. 1-0 अशी गुणसंख्या झालेली आहे. व्हेरी गुड. आणि दुसरा प्रश्न आहे, उत्तर येत असेल तर टाळी वाजवायची उडी मारून. हा, राखी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमा कोणत्या महिन्यात येते? त्यांनीच वाजवली टाळी. हा, सांगा. ऑगस्ट महिन्यात. मराठी महिना कुठला? श्रावण. हा प्रश्न बाद झालेला आहे. उत्तर फोडायचं नाही प्लीज. हा प्रश्न बाद करण्यात आलेला आहे. तिसरा प्रश्न असा आहे, दिवाळीतील सण कोणते? आता ह्या ताईंनी वाजवलेला आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदा. सॉरी, ते लक्ष्मी पाडवा असतो दुसऱ्या दिवशी, आणि मग भाऊबीज. क्या बात आहे. व्हेरी गुड. 2-0 अशी गुणसंख्या झालेली आहे. आणि त्याच्यानंतरचा प्रश्न असा आहे, अत्यंत सोपा आहे. गणपती बाप्पाच्या मुलांची नावं काय? गणपती बाप्पाच्या मुलांची नावं काय? अजिबात कोणी फोडू नका, सांगा. शुभ आणि लाभ. क्या बात आहे. ओ हो, व्हेरी गुड. आणि पुढचा प्रश्न असा आहे, अत्यंत सोपा आहे. हा तर सोपा आहे, हा तर यायला पाहिजे. तयार राहा. आपले वारकरी कोणत्या दिवसासाठी पंढरपूरला जातात? आणि पहिली टाळी वाजवलेली ह्या ताईंनी. तुम्ही वाजवली? हा, ठीक आहे. हा, आषाढी एकादशी. क्या बात आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. 4-0 अशी गुणसंख्या झालेली. आणि आता शेवटचा प्रश्न असा आहे की 3.5 मुहूर्तांची नावं सांगा. टाळी वाजवली तुम्ही. हा हा, दिवाळी, दसरा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया. तुम्हाला येते? कोण सांगू शकेल? हात वरती करा. कोण सांगू शकेल? बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा ना. मग ताई तू काय सांगते?
नाही मला माहिती आहे, मी फक्त बघत होतो तुम्हाला येते की नाही सगळ्यांना. आणि हुकुमाची राणी ही या खेळातील विजेत्या आहेत ह्या ताई. जोरदार टाळ्या. आणि आजची हुकुमाची राणी ही झालेली आहे ही ताई. आणि आता आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. कारण माहेर म्हटल्यानंतर सगळ्याच ताईंच्या चेहऱ्यावरती जे काही अगदी छान सगळ्याचे चेहरे खुललेत माहेर म्हटल्यानंतर, हे की नाही. माहेर असतंच तसं, है की नाही. आणि माहेर म्हटल्यानंतर अर्थातच माहेरच्या आठवणींना उजाळा तर हा निघतोच. आणि इथे सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्यानंतर त्यांच्या आठवणी निघणारच. सो ताईंच्या आठवणींबद्दल आपण गप्पा मारणार आहोत माहेरच्या. त्यासाठी मी ताईंना इथे बोलवणार आहे. या ताई. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव माईक जाऊया, योगिनी माईक. महेश पाटील. योगिनी ताई, हां. काय असं माहेरची आठवण तुम्हाला सांगायची? लहान असतानाचा माझा एक किस्सा आहे. हा. तर लहान मुलांना थोडा शाळेचा कंटाळाच असतो. हो. तर आई वडिलांचं मी नेहमी ऐकायचे. हा. पण एक दिवशी माझ्या डोक्यात अशी कल्पना आली हा. की आपण काहीतरी करायचं. शाळेचं टायमिंग होतं माझं 12 ते 5. 12 ते 5. पण घरातून तर मी निघणार होते हा. आणि शाळेत पण मला पोचायचं नव्हतं. हा. तर मी आणि माझी एक फ्रेंड हा. आम्ही दोघींनी असं ठरवलं, टिफिन वगैरे सगळं घेतलं. तर आम्ही शाळेचा रस्ता आल्यानंतर तो रस्ता मोडून आम्ही बस स्टँडवर थांबलो. बस स्टँडवर दिवसभर थांबलो. लंच टाइम जेव्हा होतो आमचा तेव्हा आम्ही डबे खाल्ले, परत पाणी वगैरे पिलं, परत तिथे चक्रा मारल्या. 5 नंतर आम्ही परत घरी गेलो. आणि आमच्या डोक्यात काय की आम्हाला म्हणजे कोणीच बघितलं नाही, घरी पण कोणाला माहिती नाही. शाळेवाल्यांना वाटलं असेल की या आल्याच नाही, ऍबसेंट आहे. आणि घरच्यांना वाटलं तुम्ही घरच्यांना शाळेत वाटलं गेले. पण आमच्या एका रिलेटिव्हने आम्हाला तिथे बघितलं. बस स्टँडवर गप्पा टप्पा करताना फिरताना बघितलं. त्यांनी आमच्या अगोदर पप्पांना आईला जाऊन सांगितलं. नंतर मग घरी गेल्यानंतर मग पप्पा आणि आईने आम्हाला इतकं धारेवर धरलं की याच्या अगोदर पण पप्पा मला कधीच रागवलेले नव्हते आणि त्याच्यानंतर पण कधीच रागवले नाही. म्हणजे शेवटचं आणि पहिलं मी खूप धारेवर धरलं होतं मला आणि खूप बोलणे खाल्ले. शिक्षण किती महत्वाचं आहे हे माझ्या पप्पांनी मला समजवलं. रागवून पण समजवलं, प्रेमाने पण समजवलं. आणि त्यानंतर एकदम प्रामाणिकपणे शाळेत गेले. माझं MA BEd पर्यंतचं शिक्षण मी व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे केलं. माझ्या पप्पांची पण मला थोडी आठवण आली, कारण 3च वर्ष झाली माझ्या पप्पांना जाऊन. माझे पप्पा खूप प्रेमळ होते, मला कधी बोललेले नव्हते. पण त्या दिवशी पहिलं आणि शेवटचं रागवलं आणि मी ते लक्षात ठेवलं. आणि त्यांच्या रागवण्यामुळे पण मी थोडीशी पुढे आली. शिक्षण माझं व्यवस्थित कंप्लीट केलं, जेणेकरून मी जॉब करत नाही पण घरामध्ये मी मुलांना वगैरे व्यवस्थित शिकवते, सांभाळते, घर चांगलं चालवते. ताई खूप छान आठवण सांगितली तुम्ही. तुम्ही बसू शकता. तुमचं नाव सांगा. प्रीती श्याम साळुंके. प्रीती ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 18. आणि माहेर कुठलं? वरणगाव फॅक्टरी. आणि सासर? सासर अमळनेर. ओके. काय माहेरची आठवण तुम्हाला सांगायची? आधी माहेर म्हटल्यानंतर कोण येतो तुमच्या डोळ्यासमोर? आई वडील आणि माझे 2 भाऊ. आई वडील दोघे भाऊ. एक प्रसंग मला सांगावासा वाटतो. असं म्हणतात की संक्रांत ही एक संकट घेऊन येते. तर 15 जानेवारी 2010 मधली ही एक गोष्ट आहे. मला अचानक ब्रेन स्ट्रोक झालेत. माझी मुलगी फक्त 4 महिन्याची होती. अच्छा. त्यावेळेस सर मला ॲडमिट केलं. पंधरा दिवस सर मी अनकॉन्शियस होते. माझ्या मुलीला माझ्या आई वडिलांनी सांभाळलं. मी जेवढा तिचा सांभाळ करणार नाही तेवढा त्यांनी केला. त्याच दरम्यान माझा लहान भाऊ, त्याला घशामध्ये इन्फेक्शन झालं होतं, त्याला बोलता येत नव्हतं. त्याला सुद्धा डॉक्टरांनी भुसावळच्या एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर तो आईला दिवसातून 4 वेळा फोन करून सांगायचा, म्हणायचा की माझी काळजी करू नको, तू ताईची काळजी घे. तो भाऊ माझा की लग्न होईपर्यंत त्याचं माझं बिलकुल पटलेलं नव्हतं. परंतु सर त्याच्यात आता एवढा बदल झाला आहे की तो अक्षरशः माझी वाट बघत असतो, माहेरी मी कधी जाईल त्याची. मोठा भाऊ माझा, ज्याचं घरात अजिबात चित्त लागत नव्हतं, त्याला करमत नव्हतं. परंतु सर जेव्हा मी ॲडमिट होते त्यावेळेस माझा भाऊ बरोबर 25 दिवस माझ्याजवळ हॉस्पिटलमध्ये एका कोपऱ्यामध्ये तो नेहमी तिथंच राहायचा, झोपायचा, कारण हॉस्पिटलमध्ये पाहिजे तेवढी जागा नव्हती. आणि माझी जी मुलगी आहे तिला मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला फिडिंग करू नका, तिला वरचंच दूध द्या गाईचं. तर ते दूध सकाळी 5 वाजताच मिळायचं. थोडं लेट झालं तर तिला दूध मिळायचं नाही, ती दिवसभर भुकेली असायची.
मग माझा भाऊ फक्त त्या दुधासाठी तिथं हॉस्पिटलमध्ये थांबलेला आहे. सर मी ज्यावेळेस अनकॉन्शियस होते 15 दिवस आणि त्यानंतर मला ज्यावेळेस मी शुद्धीवर आली त्यावेळेस सर मला मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आला. म्हणजे मी सगळं विसरून गेली. माझ्या 4 महिन्याच्या मुलीला सुद्धा मी विसरले सर. आणि माझे आई वडील म्हणजे मी शुद्धीवर आली म्हणून त्यांना आनंद तर खूप झाला माझ्या आई वडिलांना, परंतु मी त्यांना ओळखत नाही आहे याचं त्यांना वाईट वाटत होतं. मग मी माझ्या मिस्टरांना एक प्रश्न केला की हे लोक कोण आहेत आणि ते माझ्याकडे बघून का रडत आहेत. तर हा प्रश्न ऐकून माझ्या मिस्टरांनाही खूप वाईट वाटलं. ते मला म्हटले की ज्या आईवडिलांसाठी तू आत्तापर्यंत माझ्याशी भांडली, अजूनही भांडत होती, हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीसुद्धा तू माझ्याशी भांडली, आज तू त्या आईवडिलांना कशी विसरली. हा त्यांचा ते सुद्धा खूप रडायला लागले. फक्त आयुष्यातली एक मोठी खंत माझ्यासाठी ही राहील सर, माझे आईवडील माझ्या डोळ्यांसमोर होते पण मी त्यांना ओळखलं नाही. ही सगळ्यात मोठी खंत माझ्यासाठी आयुष्यभर राहील सर. सर मी म्हणजे आई वडिलांनी आणि माझ्या भावांनी माझ्यासाठी एवढं केले मी त्यांना आयुष्यात कधीच नाही विसरू शकत सर. आणि खरंच आई वडिलांची जागा कोणीच नाही घेऊ शकत. माहेर म्हटल्यानंतर डोळ्यातून पाणी येणार नाही असं होऊ शकत नाही, कारण माहेर हा शब्दच किंवा हा विषयच इतका जिव्हाळ्याचा आहे की सगळ्या ताई ह्या नक्कीच भाऊक होतात. पण आता हे जे सगळं भाऊक वातावरण झालेलं आहे ते आता खेळीमेळीचं करण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि आता सुरू करूया आपला हा मजेशीर खेळ, ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आणि त्या खेळासाठी सगळ्या ताया इथे अरे बापरे, एक दोन रागानेच बघतात माझ्याकडे. हा, आणि या खेळासाठी सगळ्या ताया इथे सज्ज झालेल्या आहेत. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. ज़मीं पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे ज़मीं पर है सितारे. हा हा, पटकन पटकन बसून घ्या, पटकन बसून घ्या. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. या मस्त. हा, संडे मार्केटला मध्ये मसोलीचा भाव रामचिक वनात हाय. हो हैया हो 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 हैया. माझे भावऱ्याचा भाव पुरा डिटेल मध्ये तुला व्हॉट्सअप होता मी केला. माझे भावऱ्याचा भाव पुरा डिटेल मध्ये तुला व्हॉट्सअप होता मी केला. तरी बोनीच्या येलेला मागून फोरून कन्नाला भाव करताय. माझे सोन्याचे भावऱ्याच्या आजूला बाजूला कन्नाला दर परताय. शिमग्या एकच खुर्ची मध्ये आहे, एकच खुर्ची मध्ये. हा बरोबर आहे, करेक्ट आहे. हा, एकच खुर्ची मध्ये आहे, एकच खुर्ची मध्ये आहे. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. आई, 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 आई. जरा माझ्याकडे पायाकडे पण बघायचं इथं पुढे. हा हा हा, पण त्यासाठी नाही बोलायचं, करून दाखवावं लागेल. आणि म्युझिक प्लीज. या हातात माईक घ्या, त्या हाताचा अंगठा नाकाला लावा आणि बोला म्युझिक. म्युझिक. हे कुठले म्युझिक? म्युझिक प्लीज. शिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं. इमल्याहूनही भारी आहे घरट जाऊ महिनेच आमच्या फांदीवर. मस्त चाललंय आमच्या फांदीवर. मस्त चाललंय आमच्या फांदीवर. मस्त चाललंय आमच्या फांदीवर. मस्त चाललंय.
हा हा हा. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेता झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन ताई. क्या बात आहे. कसल्या नाचत होत्या सगळ्या. पण हे सगळं छान चालू असताना एक अबोला मात्र नक्कीच असतो आणि तो अबोला आपण दूर करत असतो चूकबोल द्यावी घ्यावी या भागामध्ये. आज सुद्धा आपल्या बरोबर एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे ते पण त्या ताईंकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. या ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ नयना योगेश सोनार. नैना ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाली. हो. माहेर कुठलं? माझं माहेर सोयगाव, इथून 7 किलोमीटरवर. आणि सासर? सासर शेंद्रुणी. शेंद्रोणी. हो. ओके. आणि कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष? माझा हा बोला माझी आत्तेबहीण म्हणजे थोडंसं लांबचंच नातं. अच्छा पण तरी सुद्धा माझ्यासाठी ती माझी आयडल होती. अच्छा. ओके. बालपणापासून ते लग्नापर्यंत. माझं लग्न 2009 मध्ये झालं. तर तिथपर्यंत एकदम सुरळीत होतं. आमचे संबंध जणू सख्या बहिणीसारखे. आम्ही म्हणजे जेवायला जर बसलो तर एकच ताटामध्ये, इतकं आमचं प्रेम होतं. आणि मी तिची आतोनात वाट बघायची दिवाळीला किंवा सुट्यांमध्ये आली. ती जर आली तर मला म्हणजे आनंद तर होताच, पण अत्यानंद होता. माझी लहान बहीण आहे तर तिला आत्याकडे द्यायचं म्हणून कुंडली बघितली तिची की आता माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे तर कुंडली बघू. तर त्या कुंडलीमध्ये तिचा मृत्यू षडांतर योग होता. तर अशा कारणाने माझ्या माहेरच्यांनी नकार दिला आत्याला. तर त्यामुळे आत्या कोमामध्ये गेल्या. आणि माझा आत्या भाऊ जो होता तर त्याचंही 2-3 वर्षानंतर लग्न झालं, पण त्याचा पण मृत्यू झाला. त्याच्या कुंडलीमध्येच ते दाखवलेलं होतं की याचं मृत्यू षडांतर योग. हां, त्याच्यामुळे माझ्या माहेरच्यांनी नकार दिला होता की पुढे चालून दोघांना दुःख होण्यापेक्षा तसं नकोच. तर त्याच्यामुळे माझ्या आत्या बहिणीला असं वाटलं यांनी माझ्या भावाला म्हणजे माझी बहीण दिली नाही. मग त्यांना तो राग तर होता. अजून आत्याच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झाला. आत्या कोमामध्ये चालल्या गेल्या. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आमच्यावर रागच राहिला. तर ती माझ्याशी आबोला झाली 2015 पासून. तर आता मागच्या 7-8 महिन्यापूर्वी माझ्या आत्या पण वारल्या. त्यावेळेस आम्ही समोरासमोर आलो. मला असं वाटलं, मी आत्याच्या अंत्यदर्शनासाठी तर गेले, पण मला असं वाटलं माझी बहीण, माझ्या आत्याची मुलगी मला येऊन मिठी मारेल. मला ते अपेक्षित होतं. आणि मला सुद्धा एकदम खूपच दुःख वाटलं की माझ्या आत्याची मुलगी मला भेटेल, तिच्या मनातलं काहीतरी ती काढेल, पूर्वीचं आपल्याला आठवेल काहीतरी की आपण एकमेकींसाठी काय केलेलं आहे. पण तसं काहीच घडलं नाही. तिला मी बोलण्याचा तिच्याशी खूप प्रयत्न केला. तिला बोलवण्याचा सुद्धा प्रयत्न केला घरी, पण ती येऊ शकली नाही आमच्याकडे आणि मी सुद्धा तिला फोन करू शकली नाही. तर मला तिला हे सॉरी बोलायचं आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून की ताई, माझ्याकडून किंवा माझ्या माहेरच्यांकडून जे पण तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर या क्षणाला आम्हाला माफ कर. आणि माझ्याकडून सुद्धा काही बोलल्या गेलं असेल तर मला पण माफ कर. आणि पूर्वी जे संबंध होते आपले बालपणीचे, तर आमची तिघांची जोड होती. माझी आत्याचा मुलगा, आत्याची मुलगी आणि मी. तर आमची तर जोड फुटलीच. तो वारला माझ्या आत्याचा मुलगा. आम्ही दोघंच होतो. पण मला असं वाटतंय की तिने आता सुद्धा मला बहिणीचं प्रेम द्यावं. मी त्याची खूप मनापासून तिला विनंती करते की तू पहिल्यासारखं माझ्याशी वाग. नक्कीच ताई, तुम्ही अगदी मनापासून इथे व्यक्त झालात. हा तुमचा निरोप आहे किंवा हे तुमचं म्हणणं आहे ते तुमच्या आत्या बहिणीपर्यंत नक्कीच जाईल आणि त्यांचे गैरसमज त्यांच्या लक्षात येतील. आणि तुम्ही खरं तर मोठ्या मनाने या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. तर मला असं वाटतं की नक्कीच हा अबोला दूर होईल आणि त्या तुम्हाला भेटायला येतील. आणि असं जर का झालं तर तुमच्या दोघींचा फोटो मात्र मला पाठवायचा. नक्कीच. हां, पण ताई, तू आज इथे आली असतं मी असंच जाऊ देणार नाही. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचं आणि ताईंची ओटी भरायची. या संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माया पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा येण्यासाठी निरोप भावानं धाडी.
प्रत्येक भावाला वाटत असतं की ताई आली की तिथे इथे थांबावं, पण आजच्या भागापुरतं आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सर मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा देवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात. अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचे नाव आहे बाहेर वैष्णवींच्या हक्काचा